एक वेळ होती जिथं बाप आपल्या पोरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपड करत होता. पोरीचं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून बापाने कर्ज काढलं, घरावर बोजा घेतला. पोरगी शिकली, मोठी झाली आणि नोकरीला सुद्धा लागली. बापाला वाटलं होतं आता थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळेल, पोरीकडून आधार मिळेल, पण सगळे फासे उलटे पडले. पोरीने ह्या सगळ्याच्या बदल्यात बापाला डायरेक्ट पोलीस चौकीचंच तोंड दाखवलंय. आपण त्याच मुलीबद्दल बोलत आहोत जिने राजस्थानच्या जैसलमेरच्या एका वृद्धाचा व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल केला होता आणि सध्या तिला आणि तिच्या साथीदाराला अटक झालेली असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे आता मंडळी समोर येत आहेत. मंडळी, ह्या व्हायरल व्हिडिओ मागचा सगळा वृत्तांत आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. जैसलमेर पॉर्न व्हिडिओ प्रकरणानं सध्या देशभरात खळबळ उडवली. एका तरुणीनं 70 वर्षीय वृद्धासोबत अश्लील प्रकार करताना तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकाराची चौकशी करताना आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. संबंधित व्हिडिओ दुसरा तिसरा कुणी नाही तर तिच्या बॉयफ्रेंडने चित्रित केला होता. मात्र हे तिचं पहिलंच असं कृत्य नव्हतं, हेही आता स्पष्ट झाले. आता मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीने यापूर्वी देखील अशाच स्वरूपाचे व्हिडिओ गाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी इतर व्यक्तींसोबत शूट केलेले आहेत. या व्हिडिओचं नियोजन तिचा प्रियकरच करत असे, जो त्या सगळ्या क्लिप्स रेकॉर्ड करत असे. व्हिडिओ तयार झाल्यावरती तरुणी स्वतःच चेहरा ब्लर करत असे, तसंच आवाजही बदलत असे, जेणेकरून ओळख पटू नये. आता हे व्हिडिओ नंतर पॉर्न साईटवर विकले जात असत आणि त्यातून त्या दोघांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असत. मंडळी, दरम्यान संबंधित तरुणीच्या वडिलांनी पोलीस तपासादरम्यान काही गंभीर गोष्टी आता उघड केल्या असून आपल्या मुलीच्या वागणुकीमुळे ते हादरले असल्याचं सांगितलं जाते. आता सध्या या प्रकरणातील आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत. जैसलमेरमधील पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अटकेत गेलेल्या तरुणीच्या कुटुंबावर आता मोठं संकट कोसळलेलं आहे. ज्याच्यासाठी त्यांनी कष्ट करून शिक्षण दिलं, तिला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं, आज तीच मुलगी अशा गैरमार्गावर गेली हे त्यांना अजूनही पटत नाहीये. उच्च शिक्षणासाठी तिला दिल्लीला पाठवणं, तिचं स्वाभिमानी आयुष्य घडवणं, या सगळ्यासाठी कुटुंबाने कर्ज काढलं होतं. त्याच मुलीने असं काही केलं, यामुळे सगळेच आता सुन्न झालेत. ही मुलगी एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. तिचे वडील त्याच्या परिसरात एक छोटंसं दुकान चालवतात. जेव्हा तिच्या अश्लील व्हिडिओ बनवण्याच्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना मिळाली तेव्हा ते अक्षरशः हादरले होते. कुटुंबाचा दावा असा आहे की या प्रकरणामुळे त्यांचं सामाजिक आयुष्य आता उद्ध्वस्त झालेलं असून गावात व समाजात त्यांची प्रचंड बदनामी झालेली आहे. मंडळी, या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केलंय. कोर्टाने त्यांना जामीन दिला आणि त्याचवेळी मुलीचे कुटुंबीयही न्यायालयात उपस्थित होते. तिच्या आई वडिलांसह संपूर्ण कुटुंब खूप मानसिक तणावात दिसत होतं. त्यावेळी मुलीचे वडील रडत रडत आपल्या मुलीविषयी बोलले आणि त्यांनी व्यक्त केलेला शोक सर्वांनाच मंडळी हलवून गेला होता. त्यांनी सांगितलं की कर्ज घेऊन मुलीला उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं होतं. ती सॉफ्टवेअर इंजिनियर बनली आणि तिला कंपनीत नोकरी सुद्धा मिळाली. वडील पुढे असं म्हणाले की त्यांची मुलगी कंपनीतील एका दुसऱ्या मुलीच्या संपर्कात आली आणि तिनेच तिला चुकीच्या मार्गावर नेत जास्त पैसे कमवण्याच्या लोभात या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणानंतर आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज अजून फेडलेलं नाहीये. कंपनीने ही मुलीची नोकरी काढून टाकलेली आहे. या सर्व कारणांमुळे आता मी समाजात जाऊ शकत नाहीये. पण मंडळी, ज्या व्हिडिओमुळे इतका सगळा गोंधळ घडलाय त्या व्हिडिओमध्ये असं नक्की काय ते तरी पाहूयात. तर मंडळी, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतं की जैसलमेरच्या वाळवंटी भागात अचानक एक गाडी थांबते. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला तरुण संपूर्ण घटना रेकॉर्ड करतो आहे. त्याच्या शेजारी एक मुलगी नग्न अवस्थेत बसलेली असते. गाडी थांबल्यानंतर ती तरुणी गाडीचा दरवाजा उघडून नग्न अवस्थेतच एका 70 वर्षाच्या वृद्धाजवळ येते, जो शेळ्या चारवत आहे. व्हिडिओमध्ये ऐकू येते की मुलगी आणि तिचा मित्र त्या वृद्धाशी अश्लील भाषा बोलून त्याला तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. आता त्यानंतर ती तरुणी स्वतः त्या वृद्धाशी अश्लील वागणूक करते. वृद्धही तिच्याबरोबर अश्लील चाळे सुरू करतो. तरुणी नग्न अवस्थेतच गाडीतून बाहेर येते आणि वृद्धासोबत अश्लील कृत्य करताना दिसते. मंडळी, दरम्यान मुलीचा मित्र संपूर्ण घटनाक्रम व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत असतो आणि नंतर तो व्हिडिओ एका पॉर्न साईटवर अपलोड केला जातो. पॉर्न साईट समाजासाठी अतिशय हानिकारक आहेत. या साईट्समुळे लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो. विशेषतः तरुणांमध्ये चुकीच्या आणि अस्वस्थ वर्तनाचा प्रचार होतो. म्हणजे अशा साईट्समुळे लैंगिक हिंसा, बलात्कार किंवा गैरवर्तनाची घटना वाढू शकते, कारण अनेक जण पॉर्नमध्ये पाहिलेल्या चुकीच्या कल्पना या वास्तविक जीवनात अंमलात आणतात. यामुळे नातेसंबंधांचे नुकसान होते, कुटुंबातील विश्वास धोक्यात येतो आणि समाजात नैतिकतेचा अभाव घडतो. म्हणून पॉर्न साईट्सवर नियंत्रण ठेवणं आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून समाज सुरक्षित आणि स्वस्थ राहू शकेल. बाकी थोड्या पैशांसाठी आणि क्षणिक किक मिळते म्हणून असे उपद्व्याप करून घरादाराची इज्जत वेशीवर टांगणाऱ्या या पोरीच्या कर्तृत्वाबद्दल मंडळी तुमचं मत काय आहे? कमेंट करून निश्चित कळवा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.